बोलायचं नाही. ओके. राहुलने हा बोल राज. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000 ला विकत घेतला. त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 खर्च केले. त्याने तो संच 3,500 ला विकला तर त्याला किती नफा झाला? 200 रुपये सर. डायरेक्ट पहिले सांगायला आपण मला काय कळलं, मला कळलं नाही ना, सांग तू डायरेक्ट सांग. 3,000 मध्ये 300 रुपये मिळवायचे. म्हणजे ही खरेदी किंमत झाली आणि हे दुरुस्ती खर्च झाला, म्हणजे मूळ किंमत आपल्याला आपली मिळते. बरोबर. म्हणजे 3,000 हो प्लस म्हणजे खरेदी किंमत होईल आपली. बरोबर. खरेदी किंमत, मूळ खरेदी किंमत होईल. बरोबर. खरेदी किंमत, मूळ खरेदी होती तर मूळ म्हणजे हे 3,000 लागणारा दुरुस्ती खर्च पण आपल्याला खरेदी किमतीमध्ये आणि ऍड करावा लागेल, कारण जो त्यामध्ये खर्च होतोय आपला याची बेरीज होते आपली 3,300 3,300 आणि आणि विक्री त्यामधून किंमत 3,500 किती आहे त्यामधून आपली, विक्री किंमत किती आहे? 3,500 आहे. 3,500 ओके. मग आता आपला नफा झाला का तोटा झाला? 3,000 विक्री किमतीच्या, ओके, विक्री नफा झाला. किमतीच्या जर खरेदी किंमत कमी असेल तर आपला नफा होतो. बरोबर. खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर आपला नफा होतो. नफा बरोबर सूत्र काय आहे? न विक्की विक्की बर मायनस खकी. होती खकी म्हणजे काय? खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 3,500 आणि विक्री किंमत आहे, 3,000 सॉरी विक्री किंमत आहे 3,500 आणि खरेदी किंमत आहे आणि 3,300. ओके. तर वजाबाकी मोठी करा. वजाबाकी केलं 200 उत्तर येते. किती येतं? 200 किती येतं? 200. 200 200 रुपयाचा नफा झालाय. तर सूत्र काय आपलं? शेकडा नफा. बरोबर. शेकडा नफा विचारले का आपल्याला? ओके. नाही, नफाच विचार. ओके. 200 रुपयाचा नफा झाला. ठीक. नफा विचारलाय तर आपला नफा कितीचा झालेला आहे? 200 रुपयाचा नफा झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट आन्सर. ओके. समजलं सगळ्यांना? बर. आता समजलं का रे हो बाळा तुला? भागवत 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 आता समजलं का रे बाळा? हा क्वेश्चन समजला का?